नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र देसाई. सिटी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज आपण एक अशी स्टोरी बघणार आहोत की जी कल्पना तुम्ही कधीही करू शकणार नाही. तर मला एक सांगा, आपली जेव्हा तब्येत बिघडते त्याला आपण कोणाला जातो? एका उच्च शिक्षित डॉक्टरकडे. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात कठीण आणि जीवावर बेतणारी शस्त्रक्रिया म्हणजे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. तर तुम्हाला ऐकून धक्का बसेल की हृदय प्रत्यारोपण करणाऱ्या या टीम मध्ये असा एक माणूस होता जो कधीही शाळेत गेला नव्हता, ज्यानं आपल्या आयुष्याची सुरुवात तिथल्या हॉस्पिटलमध्ये माळी म्हणून काम करणारा असं केलं होतं. हे ऐकायला अशक्य वाटतं ना? ही खरी कथा आहे हॅमिल्टन नाकी यांची. चला तर बघूयात. ही गोष्ट सुरू होते दक्षिण आफ्रिकेतल्या एका छोट्याशा गावातून. हॅमिल्टन नाकी यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. गरिबीमुळे त्यांना वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी शाळा सोडावी लागली. पोट भरण्यासाठी ते केपटाऊन शहरात आले आणि तिथल्या ग्रूट शूर नावाच्या हॉस्पिटलमध्ये माळी म्हणून काम करू लागले. जमिनीवर वाढलेलं गवत कापायचं आणि झाडांना पाणी द्यायचं हे त्यांचं रोजचं काम होतं. पण हॅमिल्टन यांच्यात एक वेगळीच उत्सुकता होती. काहीतरी नवीन शिकण्याची जिद्द होती आणि त्यांची ही जिद्द हॉस्पिटलच्या रिसर्च लॅबचे प्रमुख डॉक्टर गोएज यांनी ओळखली. डॉक्टर गोएज यांना प्राण्यांवर प्रयोग करण्यासाठी एक मजबूत आणि हुशार असिस्टंटची गरज होती. त्यांनी हॅमिल्टन यांना लॅबमध्ये मदतीसाठी बोलवले. सुरुवातीला हॅमिल्टन यांचे काम फक्त प्राण्यांना पकडून ठेवणे एवढेच होते. पण हळूहळू हॅमिल्टन यांनी डॉक्टरांचे हात कसे चालतात, ते टाके कसे घालतात हे अगदी बारकाईने पाहू लागले. त्यांची ही एकाग्रता पाहून डॉक्टर रॉबर्ट यांनी हॅमिल्टन यांच्या हातात थेट शस्त्रक्रिया करण्याची साधने दिली आणि तिथेच हा चमत्कार घडला. एका साध्या सुध्या माणसाने प्राण्यांना भूल देणे आणि त्यांच्यावर अवघड शस्त्रक्रिया करणे इतक्या अचूकतेने शिकून घेतले, जे शिकायला मोठ्या मोठ्या डॉक्टर्सना अनेक वर्ष लागतात. पुढे जाऊन त्यांनी शेकडो डॉक्टर्सना सर्जिकल टेक्निक्सही शिकवल्या. आता वर्ष आले 1967. संपूर्ण जगाचे लक्ष केपटाऊन हॉस्पिटलकडे होते, कारण डॉक्टर क्रिश्चियन बर्नार्ड हे जगातले पहिले मानवी हृदय प्रत्यारोपण करणार होते. 3 डिसेंबर 1967च्या रात्री एका अपघातात अवघ्या 25 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तिचे हृदय एका गंभीर आजारी असलेल्या 54 वर्षीय रुग्णाच्या शरीरात बसवायचे होते. पण तुम्हाला माहितीये का, त्या मृतदेहातून अत्यंत नाजूकपणे हृदय बाहेर काढण्याचे कठीण काम कोणाकडे सोपवलं होतं? ते काम दुसरं तिसरं कोणी नाही तर हॅमिल्टन नाकी यांच्याकडे सोपवलेलं होतं. त्यांनी आपल्या अद्भुत कौशल्याने ते हृदय बाहेर काढलं, जे नंतर मुख्य रुग्णाच्या शरीरात यशस्वीपणे बसवण्यात आलं. पण मित्रांनो, या महान नायकाची खरी शोकांतिका इथे सुरू होते. त्या काळात दक्षिण आफ्रिकेत अपार्टमेंट म्हणजे भयानक वर्णभेद सुरू होता. गोऱ्या लोकांच्या हॉस्पिटलमध्ये एका कृष्णवर्णीय माणसाला डॉक्टर म्हणून काय, पण काम करण्याचीही परमिशन नव्हती. शस्त्रक्रिया सुरू असताना हॅमिल्टन यांनी डॉक्टरांचे कपडे घातले होते, पण हॉस्पिटलच्या ऑन रेकॉर्डवर ते फक्त एक माळी होती. जेव्हा शस्त्रक्रियेनंतर मीडियाने डॉक्टरांचे फोटो काढले तेव्हा हॅमिल्टन यांना मुद्दाम लपवून ठेवण्यात आले. इतकंच काय, तर त्यांना आयुष्यभर एका सामान्य माळी कामाचाच पगार मिळत राहिला, ज्यातून ते आपल्या कुटुंबाला जेमतेम 2 वेळचं अन्न देऊ शकत होते. त्यांच्या या अफाट कौशल्याचे श्रेय मिळायला त्यांना तब्बल 30 वर्षे वाट पाहावी लागली. पण म्हणतात ना, सत्य कधीच लपून राहत नाही. जेव्हा दक्षिण आफ्रिकेमधला वर्णभेद संपला त्यावेळी तिथले मुख्य डॉक्टर ख्रिश्चियन बर्नार्ड यांनी स्वतः कबुली दिली की माझ्यापेक्षा जास्त कौशल्य हॅमिल्टन नाकी यांच्यामध्ये होतं. ते जर नसते तर ही मी शस्त्रक्रिया कधीच पूर्ण करू शकलो नसतो. तर मंडळी, वयाच्या 70 म्हणजे 2003 मध्ये हॅमिल्टन नाकी यांना दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर केपटाऊन विद्यापीठाने त्यांना मास्टर्स ऑफ मेडिसिन ही पदवी बहाल केली. तर मंडळी, 2005 साली हॅमिल्टन नाकी यांनी जगाचा निरोप घेतला. तर मित्रांनो, हॅमिल्टन नाकी यांचा माळी ते सर्जन हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सिटी न्यूजला
कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या कल्ट स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.